देशभरामध्ये सर्वत्र मकान म्हणजेच जमिनीचा सर्वे चालू आहे आणि जमिनीचा सर्वे हा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळ्या तारखेला होणार आहे, वेगवेगळ्या दिवशी होणार आहे। तसं बघितलं तर 1 एप्रिल 2026 पासून म्हणजेच नवीन वित्त वर्षापासून जमिनीचा आणि घरांचा सर्वे चालू केलेला आहे। परंतु काही राज्यांमध्ये सध्या चालू आहे, काही राज्यांमध्ये अजूनही चालू झालेला नाही। ज्या राज्यांमध्ये अजूनही चालू नाही त्या राज्यांमध्ये 1 मे 2026 पासून जमिनीचा सर्वे चालू केला जाणार आहे। परंतु जमिनीचा सर्वे करताना तुमच्या घरापुढे आलेला अधिकारी तुम्हाला तुमच्या काही कागदपत्रांची पडताळणी करणार आहे, शिवाय तुम्हाला काही प्रश्न सुद्धा विचारणार आहे। जो अधिकारी तुमच्या घरापुढे येणार आहे म्हणजे सरकार जमिनीचा सर्वे करण्यासाठी काही अनुभवी अधिकारी नेमणार आहेत आणि नेमलेली सुद्धा आहेत, तेच अधिकारी तुमच्या घरापुढे येणार आहेत आणि तुमचा जमिनीचा जो सर्वे आहे तो जमिनीचा सर्वे करणार आहेत। परंतु त्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे जमिनी संदर्भातील अगोदरच असणं गरजेचं आहे, तरच तुमची जमीन तुमची आहे हे गृहीत धरलं जाणार आहे। शिवाय तुम्हाला काही 5 ते 6 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात अचूक पद्धतीने द्यावी लागणार आहेत। कारण का तर दरवर्षी जी म्हणजे मागची आता ही जी जनगणना आहे ही जनगणना तब्बल 10 ते 11 वर्षाने आलेली, दर 10 वर्षाला जनगणना होते आणि यावेळची जनगणना पूर्णपणे वेगळी जनगणना आहे आणि ही जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जे उत्तर द्यायचं आहे प्रश्नांचं अधिकाऱ्यांनी विचारलेले ते पहिल्याच वेळेत अचूक द्यायचं आहे। जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमच्या जमिनीचा ताबा सुद्धा जाऊ शकतो, कारण ते उत्तर पुन्हा तुम्हाला घालवता येणार नाही, इरेज करता येणार नाही, तेच उत्तर तुमचं सरकारकडे फिक्स राहणार आहे, सरकारकडून गृहीत धरलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला अगोदरच कोणती कागदपत्रे लागणार आहेत किंवा कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे। म्हणून आजचा व्हिडिओ प्रत्येक जमीन मालकांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, देशभरामध्ये जमीन सर्वे सर्वत्र चालू आहे आणि हा जमीन सर्वे करताना तुमच्याकडे काही कागदपत्र असणे गरजेचं आहे, शिवाय तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे अचूक पद्धतीने तुम्हाला देणं गरजेचं आहे। तर आपण पहिल्यांदा पाहूया तुम्हाला जमीन सर्वे करताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि त्यानंतर पाहूयात की तुमचा जमीन सर्वे करताना तुम्हाला प्रश्न नेमके कोणते विचारले जाणार आहेत। तर बघा, सर्वात पहिलं पाहूयात देशभरातील जमीन सर्वे सध्या सुरू आहे आणि त्या जमीन सर्वेसाठी तुमच्या घरापुढे जर सरकारी अधिकारी आला तर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत। तर त्यातील पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। महत्त्वाची सूचना मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्या अगोदर कागदपत्रे कोणते आहेत पाहूयात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। शेवटी तुम्हाला अतिशय महत्त्वाची एक टिप मी सांगणार आहे। त्यानंतर बघा, 8 चा उतारा तुम्हाला लागणार आहे, तसेच मालकी हक्क कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर पॅन कार्ड लागणार आहे। आता पॅन कार्ड हे ऑप्शनल आहे, आधार कार्ड असेल तरी सुद्धा चालणार आहे। त्यानंतर जुना फेरफार नोंद हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे, त्यानंतर जमिनीचा नकाशा लागणार आहे, जमीन कर भरण्याची जी पावती आहे ती पावती सुद्धा लागणार आहे। त्यानंतर वारसा दाखला, आता वारसा दाखला कुणाला लागणार आहे, जमीन वारसाने जर मिळाली असेल तुम्हाला तरच तुम्हाला वारसा दाखला लागणार आहे। तर ही 5 ते 7 कागदपत्रे आहेत की तुम्हाला तुमच्या घरापुढे जेव्हा सरकारी अधिकारी येईल आणि जमिनीचा सर्वे करायचा हे सांगेल तेव्हा तुम्हाला ताबडतोब ही कागदपत्रे दाखवावीच लागणार आहेत। तुमच्या या कागदपत्रांची पडताळणी केलीच जाणार आहे आणि जर तुमची जमीन तुमचीच मालकी हक्काची ठेवायची असेल तर तुम्हाला आत्तापासूनच ही कागदपत्रे तयार करून ठेवणं गरजेचं आहे। जर सर्वांकडे बऱ्यापैकी असतातच, जर नसेल तर तुम्ही पुन्हा तयार करून ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, पुढचं म्हणजे तुम्हाला प्रश्न कोणते विचारले जाणार आहेत। तुमच्या घरापुढे जमिनीचा सर्वे करण्यासाठी अधिकारी येईल तेव्हा तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत। पहिली टिप या प्रश्नांसंदर्भातील अतिशय महत्त्वाची म्हणजे तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर आहे ते या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे अचूक द्यायचं आहे, कोणतंही चुकीचं किंवा फ्रॉड उत्तर द्यायचं नाही। कारण
जरी तुमच्याकडून पडताळणी याची झाली असेल जमिनीची, तरी पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सरकारकडून ही पडताळणी होणार आहे आणि त्यात जर तुमचे चुकीचं उत्तर सापडलं तर तुमचा जमिनीचा ताबा जाऊ शकतो। शिवाय जर तुम्ही उत्तर दिलं आणि तुम्हाला नंतर वाटलं की माझं हे उत्तर चुकीचं आहे, मला बदलायचं आहे, तर नाही, तुम्हाला बदलता येणार नाही। पहिल्याच वेळी तुम्हाला अचूक पद्धतीने उत्तर द्यायचं आहे, कारण ही जनगणना आहे ते डिजिटल पद्धतीने होणारी जनगणना आहे। तर आपण पाहूयात की जमिनीस तुमच्या घरापुढे जेव्हा अधिकारी येईल, सरकारी अधिकारी, तेव्हा तुम्हाला प्रश्न कोणते विचारणार सरकारी अधिकारी, तर त्यातील बघा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मालकी संदर्भातील प्रश्न विचारला जाणार आहे। त्यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ही जमीन तुमच्या नावावर आहे का, आणि ही जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्यासाठी तुमचा स्वतः जमीन मालक तिथे हजर असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे जमीन कशी मिळाली, खरेदी, वारसा की दान मिळालेली जमीन आहे, हा प्रश्न विचारला जाणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वापरा संबंधातील, आता जमीन वापरा संदर्भातील जमिनीचे वेगवेगळे वापर केले जातात या संदर्भात पुढचा प्रश्न असणार आहे। त्यामध्ये बघा जमीन शेतीसाठी वापरता का, हा पहिला प्रश्न। कोणती पीक घेतलं जातं, म्हणजे जमीन जर शेतीसाठी तुम्ही वापरत असाल तर यामध्ये तुमचं कोणतं पीक घेतलं जातं, हा सुद्धा पुढचा प्रश्न विचारला जाणार आहे। त्यानंतर जमीन पडीत आहे की त्याचा वापर करता, हा सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे। म्हणजे जमीन वापरासंदर्भातील हे 3 महत्त्वाचे प्रश्न हे तुम्हाला विचारले जाणार आहे। त्यानंतर पुढचा म्हणजे सीमारेषा संदर्भातील प्रश्न विचारला जाणार आहे। तुमच्या जमिनीची हद्द कुठपर्यंत आहे हे तुम्हाला सांगावं लागणार आहे। त्यानंतर शेजारील जमीन कोणाची आहे त्याचं नाव तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे आणि ती हद्द दाखवावी सुद्धा लागणार आहे, आणि त्यासाठी स्वतः जमीन मालक तिथे किंवा उपस्थित असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बांधकाम संदर्भातील, जमिनीवर काही बांधकाम केले आहे का, जर तुमची जमीन आहे तर तुम्ही जमिनीवर घर किंवा दुसरं काही बांधकाम केलं आहे का, एखादा पेट्रोल पंप असेल किंवा काहीही बांधकाम जर केलं आहे का ते तुम्हाला सांगावं लागणार आहे। अलीकडे काही बदल झालेले आहेत, ते बदल सुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहेत। यामध्ये आता लिस्टमध्ये दिलेले नाहीत, परंतु त्यावेळी ते बदल सुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जाणार आहे तो म्हणजे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। आता कागदपत्रांची पडताळणी मी आता अगोदर तुम्हाला सांगितलेले जे कागदपत्र आहेत, 8 उतारा, 7/12 उतारा, वारसा हक्क, आधार कार्ड, पॅन कार्ड ऑप्शनल, आता हे सर्व कागदपत्र पडताळली जाणार आहेत। परंतु तुमचा पुन्हा कागदपत्रांची पडताळणी का केली जाणार आहे, तर तुमच्या जमिनीवर कोणत्या प्रकारचा वाद आहे का हे तपासण्यासाठी तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी ही केली जाणार आहे। तर अतिशय महत्त्वाचे हे 7 ते 8 प्रश्न आणि 5 ते 7 जी कागदपत्रे आहेत, ती कागदपत्रे तुमच्या घरापुढे जेव्हा जमिनीचा सर्वे करताना अधिकारी येईल तेव्हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे अचूक पद्धतीने देणं गरजेचं आहे। आता एखादा समजा जमीन मालक आहे परंतु त्याच्या जमिनीबद्दल फारसं काही माहीत नाही, तो बाहेर कुठे राहतो, परंतु त्यांचा एखादा भाऊ असेल, त्यांचं नातेवाईक असेल, त्यांना जास्त त्या जमिनीबद्दल माहीत आहे, तर तुम्ही त्यांचा सुद्धा आधार घेऊन तुमची ही जे मी आत्ता प्रश्न सांगितलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितरित्या तयार ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। आता मी पहिल्यांदा व्हिडिओमधून सांगितलं होतं की मी शेवटी तुम्हाला एक महत्त्वाच्या 2 ते 3 टिप्स सांगणार आहे जे तुम्हाला जमीन सर्वेसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत। त्यातील पहिलं म्हणजे सर्व कागदपत्रे मूळ प्लस झेरॉक्स तुमच्याकडे ठेवायचे आहे। त्यानंतर माहिती प्रामाणिक आणि अचूक पद्धतीने पहिल्याच वेळात तुम्हाला द्यायची आहे। आणि तिसरं म्हणजे आणि महत्त्वाचं म्हणजे हद्द दाखवताना शेजाऱ्यांची उपस्थिती तुमची फायदेशीर ठरणार आहे। कारण तुम्ही बघितलं तर आता बांधावरून भांडणं होतात, अगदी कमी जागेमध्ये हद्दी असतात, त्यामध्ये बांध असतो आणि त्यामुळे भांडणं होत असतात। त्यामुळे शेजाऱ्यांची उपस्थिती तिथे महत्त्वाची ठरणार आहे। वाद असतील तर आधीच मिटवून घ्या, तुमच्या जमिनीवर कोणते जर वाद असतील तर आधीच मिटवून घ्या, कारण जमिनीत वाद आहेत, जर बाजूच्याला मी तुमचं उत्तर देता आलं नाही आणि तुम्हालाही तुमच्या जमिनी संदर्भात उत्तर देता आलं नाही तर ही जमीन सरकारच्या ताब्यात सुद्धा
जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही आत्ता जे प्रश्न सांगितलेले आहेत त्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या आणि कागदपत्रे तयार ठेवा. सो हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूला कोण जमीनधारक असतील, तुमचे नातेवाईक जमीनधारक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यांना ही माहिती अगोदरच माहीत असणं गरजेचं आहे. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. आणि जर तुम्हाला एखादा डाऊट असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. सो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.